नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात इंग्लिश मीडियमच्या इंग्लिश सब्जेक्टच्या फर्स्ट पोएमला रेनबो आफ्टर रेन. मी आशा करते आपण ही पोएम नक्कीच रीड केली असेल. आपण ह्या पोएमचे क्वेश्चन ॲन्सर्स पाहूयात. हे आहेत क्वेश्चन आणि मी ते या ठिकाणी या पेजवर क्वेश्चन्सचे ॲन्सर्स राईट केलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे रीड आणि लिसन द पोएम. सेकंड क्वेश्चन आहे प्रॅक्टिस द रायमिंग वर्ड्स. ते आपल्याला ऑलरेडी बुकमध्ये दिलेले आहेत. थर्ड क्वेश्चनपासून आपण स्टार्ट करूयात. रीड केअरफुली अँड ॲन्सर द फॉलोइंग. त्यामधला ए आकडा आहे राईट द नेम्स ऑफ टू नॅचरल थिंग्स मेन्शन इन पोएम. ॲन्सर आहे रेन, क्लाउड्स अँड लिव्स. नॅचरल थिंग्स म्हणजे ज्या नॅचरली आढळतात, मॅनमेड नाहीत अशा. त्यामधला बी आहे हू पिप्स आउट आफ्टर द रेन स्टॉप्स. ॲन्सर आहे सन पिप्स आउट आफ्टर द रेन स्टॉप्स. पिप्स आउट आफ्टर द रेन स्टॉप्स म्हणजे सन हा बाहेर आला आहे रेन थांबल्यानंतर. सी आहे रेन फॉल्स डाऊन इन सिल्वर लाईन्स. ॲन्सर आहे सिल्वर. डी आहे नेम द कलर्स दॅट ॲपियर्स इन द स्काय. ॲन्सर आहे सिल्वर, येलो, ग्रीन, रेड, ऑरेंज, ब्लू, व्हायलेट अँड इंडिगो. ई आहे व्हॉट डज द पोएट मीन बाय लिव्स लुक न्यू. ॲन्सर आहे लिव्स फील्स फ्रेश अँड ब्राईट मीन्स लिव्स लुक न्यू बाय पोएट. म्हणजे या क्वेश्चनचा अर्थ असा आहे की पोएटचं म्हणणं काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे की लिव्स नवीन दिसत आहेत. लिव्स नवीन का दिसत आहेत? पडलेल्या पावसामुळे लिव्ज फ्रेश आणि ब्राईट दिसत आहेत, म्हणून पोएट असा म्हणतोय लिव्ज लुक न्यू. क्वेश्चन 4 आहे मॅच द वर्ड विथ देअर मिनिंग्स. पहिला आहे त्यातला पिप्स. पिप्स म्हणजे लुक्स आउट. सेकंड आहे ग्लो. ग्लो म्हणजे शाईन. थर्ड आहे फ्रेश. फ्रेश म्हणजे क्लीन अँड न्यू. हाच फ्रेश, क्लीन अँड न्यू इथे आपल्याला क्वेश्चन ईमध्ये सेम दिसतो. आता ह्याच्यामधला क्वेश्चन 5 आहे ॲन्सर द फॉलोइंग. त्यामधला पहिला आकडा व्हॉट डू यू लाईक टू डू ऑन रेनी डे. ॲन्सर आहे आय रिअली एन्जॉय डान्सिंग इन अ रे, एन्जॉय वॉर्म ड्रिंक्स अँड लाईक टू एक्सप्लोअर द नेचर. एन्जॉय वॉर्म ड्रिंक्स म्हणजे चहा, कॉफी इत्यादी. त्यातला सेकंड आहे राईट डाऊन द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट डिस्क्राईब नेचर. ॲन्सर आहे ब्राईट, फ्रेश, ट्रू, न्यू, ग्लो अँड स्माईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये कळवा.